कधी-कधी आपण एखादा प्रवास एकट्याने सुरू करतो. पण नियतीच्या वाटेवर आपल्याला अशी माणसं भेटतात की परतीचा प्रवास कधीच एकट्याचा राहत नाही. ही माझी सोलो ट्रिप होती. या प्रवासात माझी बाईक सुद्धा माझ्यासोबत नव्हती. नेहमीप्रमाणे स्वतःच्या बाईकवर फिरत जाण्याऐवजी यावेळी मी एकटाच प्रवास करत होतो. मनात फक्त एकच विचार होता, नवीन ठिकाण पाहायची, निसर्ग अनुभवायचा. पण मला कुठे माहिती होतं की या सोलो ट्रिपमध्ये मी स्वतः सोबतच नाही तर काही अमेझिंग माणसांसोबतच्या आठवणी घेऊन परतणार आहे. टेमगिरीच्या प्रसिद्ध वडाच्या झाडाजवळ माझी अचानक 3 जणांशी भेट झाली. कुणाल, अक्षय आणि दत्तू. सुरुवातीला ते माझ्यासाठी पूर्णपणे अनोळखी होते. नेटवर्क नसल्यामुळे त्यांना ऑनलाईन पेमेंट करता येत नव्हतं आणि त्यांना 100 रुपयाची गरज होती. त्यांनी मला विचारलं आणि मी सहज म्हणलो, घ्या, काही प्रॉब्लेम नाही, नेटवर्क आलं की नंतर कधीही देऊन टाका. माझ्यासाठी ती फक्त एक छोटीशी मदत होती. पण कधी कधी आयुष्यातील मोठ्या गोष्टींची सुरुवात अशा छोट्या कृतीतून होते बरं का. त्या एका क्षणानंतर आमच्या गप्पा सुरू झाल्या आणि मग काय, अनोळखीपणा कधी संपला कळलंच नाही. काही तासातच असं वाटायला लागलं जणू आम्ही आज पहिल्यांदा भेटलोच नाही, जणू बालपणापासूनची मैत्री आहे. मग आम्ही पेमगिरीपासूनच जवळ असलेला मोरधरा धबधब्याकडे निघालो. निसर्गाच्या सानिध्यात, धबधब्याच्या पाण्यात आणि मनसोक्त गप्पांमध्ये आम्ही खूप एन्जॉय केलं. मित्रांनो, तो दिवस फक्त फिरण्याचा राहिला नाही, तो एका नवीन मैत्रीचा दिवस बनला. यानंतर मला संगमनेरला जायचं होतं आणि अक्षयने मला सहज सांगितलं, चल माझ्या कारने ये, तुला संगमनेरला आम्ही सोडतो. माझ्याकडे बाईक नव्हती, मी सोलो ट्रिपवर होतो. पण या प्रवासाने मला अशी साथ दिली जिची मी अपेक्षाही केली नव्हती. अक्षयने मला संगमनेर बस स्थानकापर्यंत सोडलं. पण एवढ्यावरच त्यांची मैत्री थांबली नाही बरं का. माझी बस येईपर्यंत ते तिघेही माझ्यासोबत थांबले. काही तासांपूर्वी भेटलेला माणूस आपल्या बसची वाट पाहत थांबतो, हे नातं खरंच शब्दांमध्ये सांगण्याच्या पलीकडचं असं आहे. बस येण्याआधी त्यांनी मला संगमनेरचं एक सुंदर ठिकाणही दाखवलं. प्रवरा नदीचा सुंदर असा किनारा, बागा आणि वॉकवे, आणि मग कुणालसोबत झालेल्या अध्यात्मावरील चर्चा. त्या गप्पांमध्ये एक वेगळीच शांतता होती. जीवन, अध्यात्म, माणसं आणि विचार यावर बोलताना जाणवलं, काही माणसं आपल्या आयुष्यात येतात ती फक्त वेळ घालवण्यासाठी नाही तर काहीतरी विचार देऊन जाण्यासाठी. आणि कुणालने दिलेली अजून एक सुंदर आठवण म्हणजे त्याच्या आईने प्रेमाने बनवलेले ड्रायफ्रूट लाडू. ते लाडू माझ्यासाठी फक्त खाण्याची गोष्ट नव्हती, त्यात एका घरचं प्रेम होतं, एका मित्राचा आपलेपणा होता आणि त्या अचानक झालेल्या मैत्रीची गोड आठवण होती. शेवटी माझी बस आली, मी निघालो. पण मनात एक विचार सतत चालू होता, हा प्रवास मी एकट्याने सुरू केला होता, मग परतताना इतक्या आठवणी माझ्यासोबत कशा? आणि कदाचित याचं उत्तर खूप सोपं आहे. सोलो ट्रिप म्हणजे नेहमीच एकटं राहणं नाही. कधी कधी स्वतःचा प्रवास सुरू केला की आयुष्य आपल्याला योग्य माणसांशी भेटवतं. जर त्या दिवशी माझ्याकडे बाईक असती तर कदाचित मी वेगळ्या मार्गाने गेलो असतो, कदाचित त्यांना भेटलोही नसतो. पण बाईक नव्हती, मी एकटा होतो आणि म्हणूनच कदाचित हा सुंदर योगायोग घडला. एका सोलो ट्रिपने मला फक्त नवीन ठिकाणं दाखवली नाहीत तर 3 अमेझिंग लोक भेटवले, कुणाल, अक्षय आणि दत्तू. तुम्ही त्या दिवसाला फक्त एक ट्रिप राहू दिली नाही तर एक अविस्मरणीय असा दिवस बनवलाय. आजही विचार केला की वाटतं, काही प्रवास डेस्टिनेशनसाठी नसतात, ते योग्य माणसं भेटण्यासाठी असतात. पेमगिरीला मी एकटाच गेलो होतो, पण परतताना 3 नवीन मित्र आणि आयुष्यभर जपाव्यात अशा आठवणी घेऊन आलो आहे. आणि म्हणूनच हा माझा फक्त सोलो ट्रिप असा नव्हता, हा माझ्या आयुष्यात आलेल्या 3 सुंदर मित्रांचा असा सुंदर प्रवास होता.